पुणे आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असताना यावर तोडगा काढण्यासाठी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा खराडी शिवणे रस्ता मागील 12 ते 14 वर्षांपासून रखडलेला आहे। त्यामुळे आता हा रोड कधी पूर्ण होणार असा सवाल वारंवार स्थानिकांकडून प्रवाशांकडून सुद्धा उपस्थित केला गेलाय आणि आता याबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर आली असून या प्रलंबित रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी पावलं उचलल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की या रस्त्याचं इतकं महत्त्व काय आहे आणि आता यासाठी काय निर्णय घेण्यात आलाय आणि यामुळे कोणकोणत्या भागाला सुद्धा फायदा होणार आहे। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा शिवणे ते खराडी हा बहुचर्चित रस्ता गेल्या तब्बल 14 वर्षांपासून रखडलेला आहे। हा रस्ता पूर्ण करण्यासाठी यापूर्वी अनेक महापालिका आयुक्तांनी प्रयत्न केले, मात्र विविध अडचणींमुळे प्रकल्पाला अपेक्षित गती ही मिळू शकली नाही आणि आता नव्याने रुजू झालेल्या महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यकाळामध्ये तरी हा प्रकल्प मार्गी लागणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला पुन्हा गती देण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि नुकतीच महापालिकेत जागा मालक आणि अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा झाली आहे आणि या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे। आता एकदा आपण सध्याच्या अपडेटवर आधी नजर टाकूया। तर पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शिवणे ते खराडी असा सुमारे 20 ते 22 किलोमीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला। एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत शिवणे ते खराडी रस्त्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2011 साली आखणी करण्यात आला होता, परंतु इतक्या वर्षात याचं काहीच न झाल्याने आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या रखडलेल्या प्रकल्पाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत। या रस्त्यासाठी ज्यांची जमीन जाणार आहे अशा काही जमीन मालकांनी महापालिकेला जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, तर काही जमीन मालकांनी हस्तांतरणीय विकास हक्क स्वीकारून जमीन देण्यास तयारी दाखवली आहे। याशिवाय काहींनी रोख मोबदल्याची सुद्धा मागणी केली आहे। शिवाय कल्याणी नगर ते खराडी या दरम्यान दोन जमीन मालकांच्या मालकीच्या सुमारे 300 मीटर ते 250 मीटर लांबीच्या जमिनीचे अधिग्रहण अद्याप झालेलं नाहीये आणि यामुळे महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय। याबाबत बोलताना शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर म्हणाले की ज्या ठिकाणी मालकी हक्काबाबत वाद आहे त्या ठिकाणी किंवा त्या प्रकरणामध्ये समाप्तपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न हा सुरू आहे आणि संबंधित जमीन मालकांशी सातत्याने चर्चा होत असून लवकरच त्यावर मार्ग निघेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय आणि त्यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं नियोजन सुरू केले। पण साधारण 10 ते 12 वर्षांपूर्वी रस्त्याची आखणी करताना म्हात्रे पुलाखालून नदी पात्रातील रस्त्यांवरून संचेती रुग्णालयावरून इंजिनिअरिंग कॉलेज मार्गे संगमवाडी ते बिंदू माधव ठाकरे चौक ते खराडी अशी या रस्त्याची आखणी होती, पण आता याची नवीन रचना आधीसारखीच असेल की वेगळी याबद्दल काही आखणी करण्यात आली आहे याबद्दल अद्याप स्पष्टता नाहीये आणि त्याबद्दलची अपडेट मिळाल्यास ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। मात्र आता हा रस्ता पूर्ण झाल्यावर कोणकोणत्या भागाला याचा फायदा होईल यावर एकदा नजर टाकूया। सध्या खराडी येथून शिवणे येथे जाण्यासाठी नागरिकांना शहरातील मध्यवर्ती भागातून मोठा वळसा घ्यावा लागतो आणि पर्यायी मार्ग नसल्यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड ताण येतो आणि त्यात संगमवाडी भागामधून शहराच्या मुंबई सातारा नगरच्या दिशेने जाणाऱ्या मोठमोठ्या बसेस, स्लीपर बसेस आणि मुख्य रस्त्यावर त्या येतात, त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम हा सतत पाहायला मिळतो। त्यामुळे इतर वाहनं देखील त्या ठिकाणी अडकून पडतात आणि दैनंदिन कामानिमित्त शहरामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा रोजचा हा त्रास मात्र प्रचंड प्रमाणामध्ये सहन करावा लागतोय आणि त्यासाठी या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं सुद्धा अत्यंत गरजेचं बनलंय, जेणेकरून पूर्वेकडील आयटी हब आणि पश्चिमेकडील उपनगरांमध्ये थेट संपर्क निर्माण होईल। या रस्त्याचा सर्वाधिक फायदा वाघोली, लोहगाव, चंदननगर, खराडी, हडपसर या पूर्वेकडील भागांना तर होईलच, पण याशिवाय पश्चिमेकडील वारजे, धायरी, शिवणे, सिंहगड रोड या भागातील नागरिकांना सुद्धा याचा मोठा फायदा होईल आणि या रस्त्यामुळे थेट जोडणीही मिळणार आहे। त्याचबरोबर हा मार्ग तयार झाल्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागावर असलेल्या वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो। विशेषतः नगर रोड, कात्रज, स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडी ही प्रचंड प्रमाणात कमी होईल। दरम्यान या प्रकल्पाची अंमलबजावणी ही 3 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शिवणे ते म्हात्रे पूल असा 6 किलोमीटरचा रस्ता, दुसऱ्या टप्प्यात म्हात्रे पूल ते संगमवाडी हा 5 किलोमीटरचा मार्ग आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये संगमवाडी ते खराडी असा सुमारे 11.50 किलोमीटरचा रस्ता हा निश्चित करण्यात आलाय। शिवाय ज्या ठिकाणी महापालिकेला जमीन उपलब्ध झाली आहे त्या भागांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचं काम हे करण्यात आलं असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय।
त्याचबरोबर संगमवाडी ते खराडी या तिसऱ्या टप्प्यातील सुमारे 11.50 किलोमीटर मार्गासाठी जवळपास 6 किलोमीटरसाठी भूसंपादन झालं असून त्यातील 5 किलोमीटर रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि म्हणूनच शिवणे खराडी रस्त्याचं काम होणं पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागातील संपर्क अधिक सुखकर होऊ शकतो, ज्यामुळे नक्कीच शहरातील नागरिकांचा प्रवास कमी वेळामध्ये होईल आणि आरामात सुद्धा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. पण पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतोय की नव्याने रुजू झालेल्या महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यकाळामध्ये तरी हा प्रकल्प मार्गी लागणार आहे की अजून पुढचे काही वर्ष हा प्रकल्प असाच अडगळीमध्ये पडून राहणार आहे आणि नागरिकांना सुद्धा होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत जाणार. आता हे तर वेळच सांगेल, त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र याबद्दलचं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.